नमस्कार मंडळी, कसे आहात? आय होप सर्वजण स्वस्त आणि मस्त असेल. तर आम्ही छान छान असं रेडी होऊन कुठे निघालो आहे हे तुम्हाला पुढे सांगतेच. पण त्याआधी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आम्ही निघालो होतो दिवाळीच्या शॉपिंगसाठी डीमार्टला जायला. तर बघू शकता, इथं डीमार्टच्या बाहेर खूप जास्त ट्रॅफिक लागलेली होती. आतमध्ये गेल्यानंतर तेथे देखील खूप जास्त गर्दी होती, कारण दिवाळी सुरू आहे ना. दिवाळीची खरेदी करण्यासाठी इथे खूप जास्त गर्दी लागलेली होती. तर आम्ही आतमध्ये एंट्री केली, परंतु आम्हाला ट्रॉली काय भेटलीच नाही, कारण खूप जास्त गर्दी असल्यामुळे आम्ही डीमार्टमध्ये गेलो तर होतो, परंतु ट्रॉलीही भेटली नाही आणि खूप जास्त गर्दी होती. अशा गर्दीमध्ये लहान लेकरांना सांभाळणं म्हणजे खूप जास्त मुश्किल होतं आणि त्यांना घेऊन पुन्हा खरेदी करायची म्हटल्यावर तर होणारच नाही. मग आम्ही तेथून बाहेर निघालो, म्हटलं नंतर येऊयात. तर रोडने जाताना सर्वच दुकानांवर लाइटिंग केलेली होती आणि दुकाने देखील खूप छान अशी लाइटिंगनी लखलख करत होती. या लाइटिंगचा आनंद घेत आम्ही पोहोचलो आमच्या फेवरेट जागी, ते म्हणजे कुठे. तर आता बाहेर आलो आहे म्हटल्यावर ठीक आहे, शॉपिंग नाही झाली तरी ठीक आहे, परंतु पेटपूजा तर झालीच पाहिजे. तर म्हटलं चला थोडासा काहीतरी नाश्ता करूया. तर त्यासाठी आम्ही आमच्या फेवरेट जागी आलो, जिथे आम्ही नेहमीच हा वडापाव खात असतो. तर हा वडापाव खूप जास्त टेस्टी आहे आणि त्याची किंमत देखील कमी आहे, परंतु किमतीचं काही नाही, परंतु त्याची टेस्ट देखील खूप छान आहे. तर हा वडापाव आहे चिंचवड चौकामध्ये असणारा. तर हो, इथे आमच्यासाठी वडापाव घेऊन आले होते आणि वडापावसोबतची जी चटणी आहे ना, ती देखील खूप छान आणि खूप टेस्टी आहे. तर आम्ही इथे वडापाव खात होतो. तर तुम्ही देखील हा वडापाव ट्राय केला आहे की नाही हे कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही इथला वडापाव टेस्ट केला नसेल तर तुम्ही देखील नक्की टेस्ट करा, खूप छान आहे. आता आम्ही सरळ निघालो घराकडे, कारण रोडने देखील खूप जास्त ट्रॅफिक होती. त्याचप्रमाणे शॉपिंगसाठी देखील खूप जास्त गर्दी होती. म्हटलं आज काय आपली शॉपिंग तर होणार नाही, चला मग घरी जाऊयात. मग घरी आल्यावर थोडासा टाईम होता माझ्याकडे, तर म्हटलं आज तूप बनवावं. तर मी खूप दिवसांपासून, एक 8-10 दिवसापासून दुधाची साय जी असते ना, ती साठवलेली होती तूप बनवण्यासाठी, परंतु मला तूप बनवण्यासाठी वेळच भेटत नव्हता. तर आज थोडासा टाईम होता, तर म्हटलं चला तर तूप बनवूया. तर तुमच्यासोबत देखील मी तूप कसं बनवतात हे शेअर करते. तर त्यासाठी काय केलं आहे, जी आपली दुधाची साय होती ना, ती आपण मिक्सरमध्ये टाकलेली आहे. त्यामध्ये थोडंसं आपण थंड पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे. मिक्सरला थोडंसं फिरवल्यानंतर या पद्धतीने थोडंसं असं क्रीमी टेक्स्चर त्याला येतं. म्हणजेच त्याची जी लोणी आहे ना, ते साईडला होतं आणि पाणी खालच्या साईडने राहतं. तर ते जे आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे ना, ते आपण एका भांड्यात ओतायचं आहे आणि त्यामध्ये पुन्हा थंड पाणी ओतायचं आहे. तर यामध्ये आपण थंडच पाणी ओतायचं आहे, जेणेकरून आपलं साईपासून जे लोणी निघतं ना, ते खूप छान निघतं थंड पाणी ओतल्यामुळे. तर आपण या पद्धतीने पाणी ओतायचं आहे. बघू शकता व्हिडिओत आपल्याला दिसत आहे की लोणी सेपरेट झालेलं आहे आणि त्यातील आपण जे पाणी ओतलं होतं ते सेपरेट झालेलं आहे. आता एक गाळण घेऊन गाळणीच्या साहाय्याने आपण त्यातील पाणी जे आहे ना, ते पूर्णपणे काढून टाकायचं आहे. तर याच पद्धतीने मी 2 ते 3 वेळा थंड पाणी या लोण्यामध्ये ओतून त्यातील पाणी पूर्णपणे काढून टाकलेलं आहे. कारण काय होतं, आपण 8-10 दिवस जे साय साठवतो ना, त्यामुळे त्या दुधाने देखील त्याला वास येऊ शकतो. त्याच्यामुळे 2 ते 3 थंड पाण्याने धुतल्यानंतर त्याला वास येत नाही. मग जे काही आपलं लोणी शिल्लक राहतं ना, ते काय करायचं आहे, गॅस सुरू करून कढई किंवा ज्या भांड्यात आपण तूप बनवणार आहोत ते भांडं ठेवायचं आहे आणि त्यावर ते लोणी टाकायचं आहे. स्टार्टिंगला उकळी येऊपर्यंत गॅस थोडासा फुल ठेवायचा आहे, नंतर गॅस एकदम लो करायचा आहे आणि हे जे लोणी आहे ना, ते पूर्णपणे आपल्याला वितळवून चांगलं उकळू द्यायचं आहे. तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी गॅस कमी केलेला होता आणि हे लोणी उकळायला ठेवलेलं होतं. तर हे लोणी उकळत असतानाच मी माझी बाकीची घरातील कामे म्हणजे देवपूजा वगैरे करून घेतली आणि तोपर्यंत इथे आपलं लोणी देखील व्यवस्थित वितळून
तूप सुटायला देखील सुरुवात झाली होती, बघू शकता. त्यानंतर चमच्याच्या साहाय्याने आपण व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि कमी गॅसवरच पूर्णपणे तूप निघेपर्यंत. आता बघू शकता. तर इथे आपलं तूप तयार झालेलं आहे. तर हे तूप गाळण्यासाठी आपण एक बाऊल घेतलेला आहे आणि बाऊलमध्ये एक गाळणीच्या साहाय्याने आपण तूप इथे गाळून घेतलेलं आहे. तर मी ते गरम असतानाच तूप गाळून घेतलं होतं. तुम्ही थोडंसं गॅस बंद करून एक 5 ते 10 मिनिटानंतर देखील तूप व्यवस्थित गाळून घेऊ शकता. आणि हे तूप बनत असताना ना खूप छान तुपाचा वास येत होता. आणि बघू शकता आपल्या तुपाचा कलर किती छान आलेला आहे. आणि काही गोष्टी जर आपण घरगुती केल्या आणि त्या जर आपल्याला परफेक्ट बनल्या ना, तर त्याचा आपल्याला खूप जास्त आनंद होतो. त्याचप्रमाणे आपल्या आरोग्यासाठी देखील घरगुती बनणाऱ्या गोष्टी खूप फायदेशीर असतात. तर या पद्धतीने तुम्ही देखील दुधाची साठवून घरगुती साजूक तूप बनवू शकता. तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघा तुपाचं टेक्स्चर कसं आहे, एकदम रवाळसर टेक्स्चर आलेलं आहे आणि तूप देखील खूप छान बनलेलं आहे. तर तुपाचा वासही खूप छान येत होता. तर आता तूप बनवून तर रेडी झालं होतं. मग आता रात्रीच्या जेवणामध्ये मी इथे छोले पुरीचा बेत बनवला होता. आधी तर मी भात बनवून घेतलेला होता. त्यानंतर छोले मसाला बनवून घेतला आणि पीठ मळून ठेवलेलं होतं. तर मग आता पुऱ्या लाटून आता पुऱ्या मी इथे तळत आहे. तर तेल थोडंसं तेल कडकडीत गरम झाल्यानंतर गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला तेलामध्ये पुऱ्या सोडायच्या आहे, जेणेकरून आपल्या पुऱ्या खूप जास्त टम्म फुगतात. तर हे पुरीचं पीठ मळताना ना गव्हाच्या पिठामध्ये आपण मीठ त्याचप्रमाणे रवा टाकायचा आहे आणि मग पीठ मळायचं आहे, जेणेकरून आपल्या या पद्धतीने जर पीठ मळलं ना तर त्या पिठाच्या पुऱ्या जास्त तेलकट होत नाहीत. तर याच पद्धतीने मी ह्या पुऱ्या बनवल्या होत्या. बघू शकता किती छान पुऱ्या टम्म अशा फुगलेल्या आहेत. तर स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही तिघांनी मिळून छान असं जेवण केलं. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.